एवढेच आपण आपले नेत्र बंद करू सर्व. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. मैं पिता को चढ़ाता हूँ. कलाम को सुनाना मेरा मकसद होना है. Come on. कलाम को सुनाना मेरा मकसद होना है. तेरे नाम को सुनाने पूरे देश में जाना है. यीशु नाम को सुनाने पूरे देश में जाना है. कलीसिया गाएंगी आराधना 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 मेरे यीशु राजा की. पवित्र आत्मा प्रभु की मेरे यीशु राजा. आमेन. पवित्र आत्मा प्रभु की. या दुपारच्या वेळेला आम्ही सर्वजण उपासना करतो. प्रभू तुझ्या पायाजवळ येऊन धन्यवाद, गौरव, आदर, सन्मान तुला देतो. आज आमच्या मध्ये तू आहेस. पवित्र आत्मा आमच्या हृदयाची भेट घे. पुन्हा आम्हाला तुझ्या वचनातून मार्गदर्शन कर आणि तुझी इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करण्यासाठी तू आज आमचा वापर कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. बोलो येशू प्रभू की. या आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आपण शिकत आहोत की जादू टोना विद्या मंत्र हा सब्जेक्ट देवाने आम्हाला दिला आहे. आणि त्या सब्जेक्ट मधून आता आम्ही पुढे जाऊया. दुसरे इतिहासाचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 कडे आपण जाऊया. दुसरे इतिहासाचं पुस्तक 33वा अध्याय आणि वचन क्रमांक 5 आपण वाचूया. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या. परमेश्वराच्या मंदिरामध्ये बोला दोन्ही अंगणात त्याने
नक्षत्र गणासाठी वेद्या बांधल्या। तर आज आम्ही पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे येत आहोत। शेजाऱ्याला सांगा, मी देवाच्या वचनात आलेलो आहे आणि वचन माझ्या संग बोलत आहे। तर या अध्यायामध्ये तुम्ही आम्ही पाहतो मनुष्य आणि पापात रुतलेला मनुष्य राजा। म्हणा, पापात रुतलेला, कमान सर्वजण म्हणा, पापात रुतलेला मनुष्य राजा। इस्रायल देशाच्या आजूबाजूला वेगवेगळे देश त्या काळामध्ये होते आणि आज देखील आहेत। पण आजूबाजूचे जे लोक तुम्ही आम्ही पाहतो, दैवतांची पूजा करणारे लोक होते आणि असं लिहिलं गेलेलं आहे की दैवतांची जे लोक पूजा करणारे होते ते लोक त्या ठिकाणी राहत होते आणि त्या लोकांनी इस्रायल लोकांना आपल्या देशातून किंवा आपल्या भागातून किंवा आपल्या एरियातून त्याने काढून टाकलेला आहे। आणि आपण पाहतो या वचनामध्ये की मनुष्य जो राजा होता त्याने मूर्ती पूजाचा स्वीकार केला। म्हणा, मनुष्य राजानं मूर्ती पूजाचा स्वीकार केला। आणि जर राजा मूर्ती पूजाकडे जर फिरला किंवा मूर्तीची उपासना करायला लागला, शास्त्रामध्ये आज आम्ही पाहतो की परमेश्वर एक आत्मा आहे। देव आम्हाला डोळ्याने दिसत नाही, तो एक प्रकाशाच्या स्वरूपामध्ये आहे, त्याची मूर्ती होऊ शकत नाही। परंतु काल्पनिक जगातील लोकांनी या ठिकाणी जुना इतिहास जर तुम्ही पाहिला तर एक अंदाजे चित्रकार किंवा पेंटिंग त्यांनी केलेली आहे आणि त्यानुसार हे मूर्ती पूजाचे जे काही फोटो वगैरे असतील ते आपल्या समोर आज आपल्याला बघायला मिळत आहे। परंतु शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ते देव नाहीये, फोटो मध्ये देव नाही। आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की ना तस्त प्रतिमा असती, मनुष्याला देवाची किंवा ईश्वराची मूर्ती बनवण्यास परमेश्वराने परवानगी दिलेली नाही। तरी देखील आम्ही पाहतो की आज आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात आणि अनेक लोक त्याच्याकडे वळले जात आहेत। अनेक लोक त्याची भक्ती करत आहे, उपासना करत आहे, आराधना करत आहे। परंतु शास्त्रामधून जर तुम्ही आम्ही जरी पाहिलं तर त्याचा काहीही पुरावा देव तुम्हाला आणि मला दाखवत नाही। मग या वचनामध्ये तुम्ही आम्ही ही गोष्ट पाहत आहे की एक राजा आहे आणि त्याचं नाव मनुष्य राजा आहे। आणि मनुष्य राजा ज्यावेळेस खुर्चीवरती त्याला बसवण्यात आलं, देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे जर राजामध्ये अमंगळ कृत्य किंवा अमंगळ विचार येऊ लागले तर त्याच्या पाठीमागे चालणारी जनता किंवा त्याच्या पाठीमागे निघणारे लोक ते देखील जसा राजा तशी प्रजा असते। नेहमी लक्षात ठेवा। म्हणून राजाचे विचार बदलले
राजाच्या विचारांमध्ये चुकीच्या गोष्टी येऊ लागल्या आणि राजाने अमंगळ विचार केले, त्याचा परिणाम तुम्ही आम्ही पाहतो की त्या मंडळीवरती आला. लोकांचे विचार दिवसांदिवस तुम्ही आम्ही पाहतो की फार घाणेरडे असे होत चाललेले आहेत. त्यांचे आचार बघा, त्यांचे विचार बघा, त्यांचे वागणं बघा, त्यांचं चालणं पहा, त्यांचं बोलणं पहा आणि त्याचा परिणाम देखील तुम्ही आम्ही पाहतो की राजामुळे प्रजा बिघडली जाते. तर जसा देवाचा सेवक असतो, जसा पुढारी असतो, तशी मंडळी असते. कळते तुम्हाला? हा. आणि जर देवाचा सेवकच जर चुकीच्या मार्गावरती भटकला तर ऐकणारे श्रोतेगण, ऐकणारे लोक, बसणारे लोक ते देखील त्या मार्गावरती भटकत भटकत जाणार आहेत. कालांतराने तुम्ही आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो की मनुष्य राजाने काय केलेलं आहे, सर्व चुकीच्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. जसा त्याचा बाप आम्ही पाहिलं की हिजकिया राजा, हिजकिया या नावाचा अर्थ होतो देवाचं लेकरू. त्याने तुम्ही आम्ही पाहिलं की त्या इस्रायल देशामध्ये किंवा परमेश्वराच्या देशामध्ये त्याने संजीवन आणलं आणि जे देवाला प्रिय नाही, जे देवाला आवडत नाही, अशा सर्व गोष्टी त्या राजाने त्या काळात बाजूला सारल्या होत्या. त्या देशात चुकीच्या गोष्टी काही त्याने ठेवल्या नाही. तर सगळे इस्रायल जे लोक आहे परमेश्वराची उपासना करत होते, परमेश्वराची आराधना करत होते. पण शास्त्रामध्ये लिहिलं आहे त्याचा मुलगा हुकला, त्याचा मुलगा चुकला आणि मुलाने आपले विचार, दुष्ट विचार आपल्या मनामध्ये आणले आणि पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की त्याने त्या इस्रायलामध्ये किंवा त्या देशामध्ये, देवाच्या देशामध्ये सर्व मूर्ती आणून बसवल्या. काय बसवल्या? या दिवसांमध्ये आम्ही नाताळाच्या दिवसांमध्ये आहोत. जगभरामध्ये ख्रिसमस सण म्हणून साजरा केला जात आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म 2024 वर्ष झाले. इतिहास सांगतो की या पृथ्वी तलावरती मरियाच्या पोटी पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला. पण आज आपण पाहत आहोत आपल्या डोळ्याने खूपसे लोक या दिवसांमध्ये आपल्या स्वतःला मूर्ती पूजामध्ये वाहून घेत आहेत. गाईचा गोठा ते बनवत आहेत, त्याच्यामध्ये छोट्या 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 बावल्या ठेवत आहेत, क्रिसमस ट्री आणत आहे. अशा भरपूर गोष्टी तुम्ही आम्ही पहा. काय करत आहे, रंगीन संगीन मंडळी जे आहे किंवा चर्च मध्ये येणारे जे लोक आहेत, आता तिकडे दिवसांदिवस आपला टर्न यू टर्न करायला लागले. आपण काय करतोय याचा आपल्याला भान असावं. या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की त्या काळात इस्रायल मध्ये मनुष्याने पुन्हा आपल्या बापाचं जे काही परमेश्वराची उपासना करण्याचे स्थान होते किंवा जागा होती, त्या सर्व ठिकाणी त्याने मनुष्याने निर्माण केलेल्या मूर्त्या आणून बसवल्या. आणि आज बहुसंख्य जगामध्ये जेवढा ख्रिसमस सेलिब्रेशन केला जातो, बहुसंख्य लोक आज मूर्ती पूजामध्ये घुसायला लागलेले आहेत. बरेचसे लोक वचन बाजूला राहिलेलं आहे,
प्रार्थना बाजूला राहिलेली आहे, देवाची उपासना बाजूला राहिलेली आहे, देवाची सेवा बाजूला राहिलेली आहे, मनुष्याची सेवा बाजूला राहिलेली आहे. परंतु जगातल्या काही वस्तू आपल्या घरामध्ये आणून, चर्च मध्ये आणून त्यामध्ये सगळी मूर्ती पूजा वाढायला लागलेली आहे. तर जसं इस्रायल लोकांमध्ये घडलेलं आहे, तसा आज देवाच्या मंडळीच्या लोकांमध्ये देखील या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपला अंतःकरण किंवा आपलं हृदय आम्ही चेक केलं पाहिजे की आम्ही पुन्हा त्या जुन्या जीवनाकडे जात तर नाही ना. हे आम्ही परीक्षण करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला आणि मला या वचनामधून बघायला मिळतं, वाचायला मिळतं की आपला संबंध आपण कशाबरोबर जास्त ठेवत आहोत, आपलं नातं आपण कशाबरोबर जास्त ठेवत आहोत. परमेश्वराच्या वचनाबरोबर आमचं नातं आहे का आम्ही ते नातं सोडून दुसरं काहीतरी वस्तू समोर त्याला आपलं नातं किंवा जोडीदार बनवलेलं आहे. हे आज आम्ही तपासणं गरजेचं आहे की आम्ही देवाच्या स्वरूपामध्ये सैतानाला वाव देत नाही, अंधकारामध्ये तर पुन्हा जात नाही, सैतानाचं नातं पुन्हा आपण जोडून घेत तर नाही ना. याकडे आम्ही लक्ष देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की बोला सगळ्यांनी, येशू मसीह की. 5 वचनामध्ये काय लिहिलं आहे? परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणामध्ये त्याने नक्षत्र गणांसाठी वेद्या बांधल्या. त्याने नक्षत्र गणांसाठी काय बनवल्या? वेद्या बनवल्या. तर परमेश्वराचे प्रभू येशूच्या नावात आपण आभार मानले पाहिजेत की त्याने त्याचा पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवला. पूर्वी आम्ही पापाच्या मार्गात जाणारे लोक होतो, पाप करणारे लोक होतो, पापाच्या रहाटीत गुंतणारे आम्ही लोक होतो. पाप करूशी आम्हाला वाटत होतं, पाप इच्छा करण्याच्या आमच्या मनामध्ये योजना इच्छा येत होतात. परंतु केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमामुळे तुम्ही आम्ही आज त्याच्या विश्वासामध्ये जीवन जगत असल्या कारणानं तुम्ही आम्ही त्या पापातून आज मुक्त झालेलो आहोत. त्यासाठी आपण एक जोरदार टाळी वाजवा. आठवण करा की आम्ही कोणत्या दलदलीच्या चिखलामध्ये एकेकाळी गुंतलेले होतो. आठवण करा एकेकाळी आम्ही कोणत्या पापामध्ये गुंतलेलो होतो. आठवण करा एकेकाळी की देवाचं शिक्षण किंवा देवाचं वचन आम्ही तुच्छ मानणारे देखील एकेकाळचे लोक होतो. मनुष्य देखील या वचनामध्ये असाच लिहिला आहे की तो 12 वर्षाचा असताना देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की त्याने असा निर्णय घेतला आपल्या जीवनामध्ये की मला परमेश्वराचा धिक्कार करायचा आहे आणि माझ्या मर्जीचं जीवन मला जगायचं आहे. वयाच्या 12 वर्षी, म्हणजे आजच्या भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मनुष्य 7वीला होता आणि 7वीचा मुलगा 7 आणि 5 12 7वीचा मुलगा आपल्या जीवनाचं काय निर्णय घ्यायचा जगायचा तो ठरवत होता. आजही देखील तुम्ही आम्ही पहा हे छोटे छोटे मुलं आपलं जीवन कसं जगायचं ते ठरवतात. सिगरेट मध्ये, व्यसनामध्ये, कोणतं त्यांना जीवन जगायचंय? टुकार जीवन जगायचं का तलवारी घेऊन फिरायच्या, का कोयते घेऊन फिरायचे, का दहशत करायची, का गांजा वाढायचा, का चोऱ्या करायचा, का काय करायचं? 12 वर्षाची मुलं आज संपूर्ण जगामध्ये तुम्ही आम्ही पाहतो. रोज टीव्हीला तुम्ही आम्ही पहा, रोज तुम्ही पेपरला पहा, छोटे छोटे ज्यांचं वय नाही
ज्यांचं वय पण झालं नाही, आज ते लेकर वाईट मार्गाला गेलेले आहे, त्यांना पोलिसांनी पकडून नेलेलं आहे. तर मनुष्य या ठिकाणी 12 वर्षाचा होता आणि त्याने आपल्या जीवनामध्ये हा निर्णय घेतला की देवाचं वचन त्याने तुच्छ मानलं. तुमच्यातले आणि माझ्यातले किती लोक आहेत की आज देवाच्या वचनाला नाकारतात. पास्टर, तुम्ही सांगत राहा, पण आम्हाला जसं जगायचं ना आम्ही तसं जगू, जसं वागायचं ना आम्ही तसं वागू. आमची इच्छा आहे, तुमचं सांगायचं काम आहे, आम्ही चर्च मध्ये येऊ, ऐकू देवाचं वचन, पण चर्च मध्ये आल्यानंतर आम्ही असं राहू आणि चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही तसं वागू, ही आमची इच्छा आहे. आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. आमेन. मी देवाच्या वचनाला तुच्छ मानणारा व्यक्ती नसावा, मी देवाच्या वचनाची निंदा करणारा व्यक्ती नसावा, मी पाप मार्गाने जाणारा व्यक्ती नसावा, तर मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगणारा व्यक्ती बनावा. येशू मसीह की मनुष्याने निर्णय घेतला आणि आपल्या तरुणपणामध्ये त्याने हा निर्णय घेतलेला आहे. आणि तरुणपणामध्ये तुम्ही आम्ही पाहतो मनुष्याने चुकीचा निर्णय घेतला आहे. आज कितीतरी तरुण तुम्ही आम्ही पहा, सर्व गोष्टीमध्ये चुकीचा निर्णय आहे, त्यांचा निर्णय योग्य नाही, त्यांना काय करायचं काय नाही करायचं. जोपर्यंत या तरुणाला देवाच्या स्पर्शाची ओळख होत नाही किंवा परमेश्वराचा स्पर्श त्यांना होत नाही, हे तरुण चेंज होऊ शकत नाही, हे तरुण बदली होऊ शकणार नाही. म्हणून आपल्या घरातले जे तरुण लोक असतात किंवा छोटे असतात त्यांना देवाच्या मंदिरामध्ये आणायला पाहिजे, त्यांच्या कानावरती देवाचं वचन पडायला पाहिजे. ते छोटे असू द्या, थोडे मोठे असू द्या, थोडे तरुण असू द्या, त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन या. तुम्ही आणि मी त्या लेकरांना लहानचं मोठं करतो, समजून चला आजचे घरातले तुम्ही राजा लोक आहात, राणी लोक आहात आणि तुमच्या हातात तुमच्या घरात राहणाऱ्या मुलांना कसं हँडल करायचं, कसं सांभाळायचं, कसं मार्गदर्शन करायचं हे तुमच्यावरती फार अवलंबून आहे. आमेन. तुमच्यावरती फार अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना कसं वळण लावता हे फार महत्वाचं आहे. आज कुठल्या आईला वाटत नाही की माझा तरुण मुलगा बिघडला पाहिजे? आपल्या आया आहेत का इथं असे म्हणणाऱ्या, असे बोलणाऱ्या? माझा मुलगा वाया जाऊ द्या, तुकार होऊ द्या, दारू पिऊ द्या, मारामाऱ्या करू द्या, गुंड होऊ द्या, खुनी होऊ द्या, चोऱ्या करणाऱ्या होऊ द्या, मारामाऱ्या करणारा होऊ द्या, त्याला जेल मध्ये जाऊ द्या, असे म्हणणारे आहेत का? असे म्हणणारे वडील आहेत का या ठिकाणी? नाही. का बरं आपल्याला वाटत नाही? पण जर आमच्या लेकराला आम्ही जर देवाच्या उपस्थितीमध्ये आणू शकत नाही तर तुमचे लेकर वाम मार्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. आज जर तुमच्या लेकराला तुम्ही वटणीवरती आणू शकत नाही तर उद्या तुमच्या लेकर तुमच्या हाताच्या बाहेर जाणार आहे. कदाचित 12 वर्ष आपल्या बापाने म्हणजे हिजकिया राजाने मनुष्य समोर सगळं काही चांगलं ठेवलं असेल, प्रार्थना ठेवली असेल, वचन ठेवले असेल, आराधना ठेवली असेल, आज्ञा पालन ठेवलं असेल, बऱ्याचशा गोष्टी त्याने ठेवलेल्या आहेत. पण तरी पण तुम्ही आम्ही पाहतो की मनुष्य राजानं राजा झाल्यानंतर आपला निर्णय त्याने बदलून टाकलेला आहे. आपलं कर्तव्य आपल्या जीवनामध्ये आपलं लेकरा बाळांचं काय आहे हे आम्ही तपासणं गरजेचं आहे. माझ्या लेकरांना मी कसं वळण लावेल हे माझ्या हातामध्ये आहे. येशू मसीह की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की मनुष्याचं जे हृदय आहे, बायबल सांगतं एकसारखी कपटी हृदय आहे. काय येते माणसाच्या मनामध्ये? प्रार्थना झाल्यानंतर हे करावा, चुकीचं आहे ना. एकसारखे विचार देखील माणसाच्या हृदयामध्ये कसे आहेत? कपटाचे हृदय आहे.
एक सारखे विचार माणसामध्ये कसे येतात तर कपटाचे येतात. बायबल सांगते हृदय सगळ्यात कपटी आहे. बापाला काय माहिती आपलं पोरग 12 वर्षाच्या नंतर देवाला सोडून देईल आणि मी माझा एरिया किंवा माझा देश ज्या ठिकाणी परमेश्वराची उपासना करणारा असा एक प्रांत बनवलेला आहे, देश बनवलेला आहे आणि सगळे लोक देवाच्या भजनी मी लावलेले आहेत. त्याला काय माहिती की 12 वर्षाच्या नंतर मनुष्याच्या माझ्या पोराच्या मनात असं येईल आणि तो सगळा चुकीचा इतिहास माझ्याच्या नंतर घडून टाकेल. किती वाईट अवस्था. आपल्या घरामध्ये आपले लेकरं काय करतात चेक करा. आपल्या मुली काय करतात हे चेक करा, तपासा कधी पण. त्यांना मोकळं सोडत नका जाऊ. जगातलं वातावरण खूप बॅड झालेलं आहे. खराब झालेला आहे. याकडे तुम्ही आम्ही लक्ष देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जर आपण प्रभूमध्ये नाही राहिलो आणि आपले लेकरं प्रभूमध्ये जर नाही राहिले, वचनामध्ये जर नाही राहिले तर त्यांचं पुढे काय होईल याचा विचार केला का? तुम्ही विचार करू शकता त्याच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, त्याच्या मनात काय चाललेलं आहे. तो घरात राहतो पण त्याचं लक्ष कुठं आहे? तो प्रार्थनेला बसतो पण त्याचं लक्ष कुठं आहे? ती प्रार्थनेला बसती, चर्चला येते, बायबल वाचते, गाणे गाते, पण तिचं ध्यान कुठं आहे? आपण बारकाईने आपल्या लेकरांकडे लक्ष देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. असाध्य रोगाने जसं मनुष्याचं शरीर जे आहे पिडलेलं असतं तसं एक हृदयाचा भाग आहे. कळतं का तुम्हाला? असाध्य रोग अवघड रोग होतात आणि त्याच्यावरती इलाज होत नाही. बरोबर आहे ना? काही असे रोग आहे जगामध्ये त्याला इलाज नाही, अजून उपचार होत नाही, औषध नाही, गोळी नाही. असे रोग माणसांना जडलेले आहेत. त्यामध्ये हृदयाचा एक आजार आहे. त्याच्यामध्ये एकसारखे विचार वाईट 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 येत असतात. चांगले विचार येत नाही. छोट्या मुलाचे विचार पहा तुम्ही. आज 2 वर्षाचा कसा पहा त्याचे विचार काय आहेत. 5 वर्षाचा विचार बघा, 10 वर्षाचा बघा, 15 वर्षाचा बघा. काय विचार आहेत आजच्या लेकरांचे हे तुम्ही आम्ही आज तपासणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये पाहिलंय जसं मनुष्याने केलं तसं तुमच्या लेकरा बाळांना तुम्ही कळून देऊ नका. आमेन. नाहीतर मनुष्यामुळे जेवढे लोक होते त्याच्याद्वारे तारणामध्ये आलेले, त्याच्या बापाच्या द्वारे भक्तीमध्ये आलेले, प्रार्थनेमध्ये आलेले, उपासनेमध्ये आलेले, त्या काळात त्यांचं तारण झालेलं आहे. वरामुळे सगळे लोक दानाधीन झाले. वरामुळे सगळे लोक उपासना करायला लागले मूर्तीची. तर तुम्हाला आणि मला परमेश्वर या ठिकाणी सावधान त्याचा इशारा या वचनामधून देत आहे. येशू मसीह की. तर आपल्या जीवनात अशा काही गोष्टी असतील तर देवाच्या समोर नम्र व्हा आणि कबूल करा की प्रभू मी चुकलेलो आहे, मला क्षमा कर. मला नम्र राहण्यास, नम्र जीवन जगण्यास मला तुझ्या उपस्थितीमध्ये कृपा करू. आणि अशी प्रार्थना करा की देवा मी तुझ्या उपस्थितीमधून कधीच लांब जाणार नाही, तर तुझ्या वचनाला धरून मी जीवन जगेल. अशी ही तुम्ही प्रार्थना करत राहा. येशू प्रभू की. चला अजून एक वचन आपण पाहू. पहिले शमूएलचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन क्रमांक
23 आपण पाहूया. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुल देवतार्चन यांसारखा आहे. तो परमेश्वराचा शब्द मोडीला आहे, म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे. 15व्या अध्यायामध्ये तुम्हाला आणि मला काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. येशू प्रभू की देवाच्या आज्ञाचं तुम्ही आणि मी ज्यावेळेस पालन करतो त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी फक्त देखावा करत असतो, है ना? काय करतात लोक? देखावा करणारे लोक पण जगामध्ये आहेत. दाखवतात मी काय करतो, पण अंतःकरणापासून काहीही तो करत नसतो. तर पुन्हा आज परीक्षण करूया की मी आज्ञा पालन करणारा खरा देवाचा मुलगा मुलगी आहे का फक्त लोकांच्या समोर मी देखावा करतो. म्हणजे मी प्रार्थनेला जाणं, घरामध्ये बायबल वाचणं, फक्त पाहुणे आले किंवा पास्टर आले किंवा विश्वासणारा माणूस आला तर मी दाखवतो बघ मी आराधना करणार आहे, मी भक्ती करणार आहे, गळ्यात क्रॉस घालून मी दाखवतो फक्त बारका स्वतःला. कारण देखावा करणारे लोक परमेश्वराला मान्य नाही. देवाच्या नजरेमध्ये काहीही लपून राहत नाही. म्हणा आमेन. तुमची भक्ती काय आहे, तुमचा विश्वास काय आहे, तुमची प्रार्थना काय आहे, तुम्ही किती पवित्र शास्त्र वाचता, किती त्याच्यावरती चिंतन मनन करता, किती उपवास करता, किती दान धर्म करता, किती अर्पण देता, किती भेटी देता, कोणाला किती मदत करता, या सर्व गोष्टी आहेत. त्या देवापासून कोणाला लपता येईल? मला लपता येणार नाही आणि तुम्हालाही लपून राहता येणार नाही. मनुष्याला वाटतं मला कोण पाहत, देवाच्या दृष्टी आड लपतात. ते म्हणतात नाही मला कोणी पाहत नाही. पण आज जगामध्ये पुष्कळ लोक देखावा करताना तुम्हाला आणि मला दिसतील. आणि ह्या महिन्यात तर फुल देखावा आहे. 364 दिवस एवढा देखावा नाही केला. आता 25 डिसेंबरला असावा देखावा करतील आणि दाखवतील मी लय देवाचा चांगला भक्त आहे, चांगली प्रार्थना करणार आहे. देखावा नका करू. हे पास्टरला आवडेल कदाचित, मला नाही बरं का, बाकीच्या, पण देवाला नाही आवडणार. तुमचा देखावा, माझा देखावा हा प्रभूला सदैव पसंत पडणारा व्हावा. तर जगाला आणि जगातल्या लोकांना दाखवण्यासाठी जर तुम्ही देवदेव करत असाल तर तुम्ही चुकीचं करता हे लक्षात ठेवा. माणसं फसतील पण तो फसणार नाही. येशू मसीह कधीच फसणार नाही. जिवंत आहे एकही नाम, जिवंत आहे एकही नाम, महान आहे एकही नाम, महान आहे एकही नाम. जय 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 येशू नाम, जय 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 येशू नाम. कोण आज्ञा या ठिकाणी आल्या पाळत आणि कोण पाळत नाही. माझ्या समोर तुम्ही पाळला आणि तुमच्या समोर मी पाळला. मी तुम्हाला खुश करेल, तुम्ही मला खुश करा.
पण देवाला कोण खुश करणार?